इकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत। आदिवासी आणि मुस्लिम बहुल भाग असलेल्या परतवाडा इथे ही राहुल गांधी यांची सभा होती आहे। त्यामुळे अमरावतीला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसने आपला पारंपरिक वोट बँकेवरती लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। परतवाडामधील सभास्थळावरून आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। सोबत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे आहे। काय वाटतं तुम्हाला, तिरंगी लढत होत आहे, मतविभाजन होईल असं बोललं जात आहे, काँग्रेसला किती फायदा होईल याचा? नाही, हे तिरंगी नाही ना, दुरंगी नाही ना, चौरंगी नाही, ही एकतर्फी निवडणूक होणार आहे। फक्त बळवंत वानखेडे आणि सर्व जनता, ज्याला मी पहिल्यांदाच सांगत होतो की जनशक्ती, ती जनशक्ती, संपूर्ण जनशक्ती माझ्या पाठीशी उभी झालेली आहे। आज आपल्याला चित्र पाहायला मिळत असेल संपूर्ण मतदारसंघात, तर प्रत्येक माणूस हा आपल्याला स्वतःला उमेदवार समजतो आणि तो त्याची स्वतःची उमेदवारी समजून तो मैदानात उतरलेला लढत आहे। आणि तुम्ही पाहत असाल तर हा जो आजचा जनसागर आहे, त्या अगोदरचे जे सभा झाल्या होत्या, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यासुद्धा ज्या सभा झाल्या, त्या सभेतून आपल्याला दिसून आलं असेल की जनसागर खूप मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहे। त्यालाच आम्ही जनशक्ती म्हणतो, ती जनशक्ती आमच्या पाठीशी आहे। दिनेश बुब आणि नवनीत राणा एकाच नाण्याच्या दोन बाजू असं वाटत का तुम्हाला? मी त्याच्यावर काही टिप्पणीच करणार नाही, कारण ही काही त्यांच्या विरुद्ध माझी लढाई नाही की माझ्या विरुद्ध त्यांची लढाई नाही। ते लोकशाहीत निवडणूक म्हटलं की एकापेक्षा जास्त उमेदवार असतात, त्यामुळे ती निवडणूक होते आणि त्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे प्रतिनिधी असतातच उभे उमेदवार, म्हणून ते तसे उभे आहेत। मी त्याचं काही दखल घेणार नाही, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जनशक्ती ही माझी खरी शक्ती आहे आणि तेच मला जिंकून देईल। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, परतवाडा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।